मागणे ते तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निर्विहेची मद देई, अनेक तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तो होई, मज ठेवी पायी संताजी. या संतास निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही मागून देवा. विठ्ठल विठ्ठल जगतवंदनी महान वैष्णव श्री संत तुकाराम महाराज देवकर यांचा 3 चरणी अभंग. कीर्तन संपल्यानंतर 2 अभंग ठराविक असतात. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि त्याच्यानंतर मागणी ते. आता हे जर अभंग एखाद्या माळकऱ्याला पाठ नसेल तर ते नुसता माणूस म्हणून जन्माला आलाय. त्याला माळकरी म्हणता येत नाही, वारकरी तर नाहीच. निदान एवढा तरी अभंग. थोडी प्रस्तावना देतो. भगवंताचा सोहळा आषाढीला पंढरपूरमध्ये होतो. ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा कार्तिक एकादशीला तिथं होतो. आणि आज दादांचा सोहळा याच दिवशी याच टाइमला हे सूर्य गेला हा सोहळा आहे. देवापेक्षा संतांचा सोहळा श्रेष्ठ का देवाचा श्रेष्ठ? अगोदर हे कळावं. कीर्तन म्हणजे शांत भक्ती रसातलंय. कीर्तन करमणूक नाही. म्हणून मला डुबक 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 नको, ते आवडत नाही आम्हाला. शांत. समाज सुधारण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे. आज दोन्ही मृदंगाचार्याचं कौतुक करतो. चांगलीच वाजवणारे साधक मंडळी, जिज्ञासू मंडळी, कीर्तनकार मंडळी सुद्धा इथं आले. श्रेष्ठ काय मी सांगायला कोण? थोडं उदाहरण सांगतो. सगळ्या सृष्टीचा नाश करणारा भगवान आहे, पण दुर्गुणाला ठार मारणारी संत मंडळी श्रेष्ठ कोण? बाकीच्यांचा विषय नाही, सगळे कीर्तनकार मंडळीचा विषय आहे. श्रेष्ठ कोण? देव पृथ्वीला नायनाट करून टाकतोय, दुष्टाला ठार मारतोय. संत दुष्टाला ठार मारित नाहीत, त्याचे अवगुण कमी करतात. तर श्रेष्ठ कोण? उदाहरण देतो.
रामायणामधलं वाल्या, त्याचं नावच वाल्या. त्याला जर राम भेटले असते तर रामानं बाणन मारून टाकलं असतं खरदूषणासारखं. पण योगायोग नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारद भेटले, त्याचा दुर्गुण काढला पण ठार मारला म्हणून संत श्रेष्ठ आहे. आजचा सोहळा तो श्रेष्ठ आहे म्हणून सुरुवात देवाला अगोदर हाक मारावं का संताला हाक मारावं हे मुद्दे ऐकून घ्या. देवाला मागून हाक मारलं तरी जमते पण अगदी संताला नमस्कार अगोदर करावं. ते अर्धा तास नाही, 2 ओळीतच. उगा 15 मिनिटं स्तवन त्याच्यात घालून घे. तुम्ही काय म्हणाले लोकाला कळावं ना. ब्रह्मानंदम ब्रह्मसुगदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सगळ्याला कळत नाही, संस्कृत आहे, सोपं सांगू. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया. संतांचं म्हणजे श्रीगुरूचं स्मरण केले. बुद्धी द्या, या समाजासमोर बोलायला लावा गुरु महाराज. कर्माचे पाय, भक्तीचे हात, ज्ञानाचे डोळे सद्गुरू देत असतात. देव नुसता सांभाळ करते. मग देवाला कमी समजायचं नाही. आता देवाला बोलवायचे. वचन ऐका कमलापती स्पष्टीकरण देतो. कमलापती, कमलापती म्हणजे लक्ष्मी. त्या लक्ष्मीचा पती कोण? नाही लक्षात आलं? लक्ष्मीचा पती भगवान विष्णू. त्यात भगवान विष्णूचा अवतार कृष्ण आणि तेच विटेवर उभा आहे. कोण कोण उभा आहे? कृष्ण उभा आहे का पांडुरंग? हे तर लक्षात यायला पाहिजे. तोच कृष्ण परमात्मा पुंडलिकाच्या वचनात उभा टाकलेला आहे. त्याचं वर्णन म्हणून देवाला आता बोलले, या कर जोडी तो कथे काय. बऱ्याच ठिकाणी याला कर्कशाने वरडत येत. कुठं कोणता सूर लावा, काय म्हणावं हेही कळलं पाहिजे. द्रौपदीचा धावा चालू आहे भागवतात आणि तिथं लावली चाल, कोठे गुंतलाशी. सगळंच गेलं, सगळंच गेलं. काही माणसं परीक्षेला बसतच नाहीत आणि काही परीक्षेत बसून नापास झाल्याशिवाय राहत नाहीत. न बसलेले बरे का नापास झालेले बरे?
कळलं का? वारकरी संप्रदाय सोपं नाही. कुठं शांत रस, कुठं अद्भुत रस, कुठं कोणतं वापरायचे हे शिकून घ्या. मोकळा धिंगाणा नाही. आपल्या विषय इथपर्यंत आला. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. देवा तुमचं सहकार्य झाल्याशिवाय कथा कीर्तन करता येत नाही, म्हणून तुम्ही जवळ असा. आणि आता अभंगाची सुरुवात करू. अभंग तीच चरणे, पण सुरुवातच गोड आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. हा अभंग हा वीर रसातला नाही, अद्भुत रस नाही, करुण रसातला आहे. याची थोडी पार्श्वभूमिका सांगतो. अभंग कोणाचा आहे? संत तुकाराम महाराजांचा. त्याच्या अगोदर किती पिढ्या झाल्या? विश्वमूर्पासून 5-6 झाल्या. मग एकाचंही नाव इतिहासामध्ये नाही आलं. पहिले मूळ विश्वंभर बाबा आणि त्याच्यात तुकाराम, बदल्याचं नावच नाही आलं. का नाही आलं? त्याचं कारण आहे. तुकाराम महाराजांचंच नाव का आलं पुढे? त्याचा थोडा इतिहास ऐका. शांत बसून ऐका, मात्र 1.5 तास करू. तुकाराम महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? तुम्ही 7 दिवस ऐकलीत कीर्तन. काय होतं वडिलांचं? राईट, दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना का म्हणून. आईचं नाव होतं कनकाई. तुकाराम महाराजांच्या पंढरपूरच्या वारीला बोलोबा जात होते, पण यांना माणसाला नेत नव्हते. का नेत नव्हते? त्याने अभंग पाठ केलता. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. अर्थ कळला पाहिजे. लिगाड कोणतं? आपल्या घरात घुसायला काय हरकत नाही, कोणाच्या घरात घुसू नका, हे लिगाड आहे. अर्थ कळाला का नाही? आपल्या सहपत्नीला न्यायला काही हरकत नाही. सहकुटुंब सहपरिवार, ब्राह्मण मंडळी इथं आता मग ते सहकुटुंब सहपरिवार मंत्राक्षर घेतो ना, सहकुटुंब जावं. पण हे नेत नव्हते, गर्दी म्हणून नेत नव्हते. आता मालकाच्या मनावर पत्नीनं ऐकायचं, पण मालक पंढरपूरला गेले. हिनं फोटो मांडाव पांडुरंगाचा. आपलं टाळ घ्यावं. पांडुरंगा, पतीची सेवा हीच तुझी सेवा आहे, पण मला वाटतं तुझे पावलं कधी पाहिलं रे बाबा. विना घ्यायचा. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे, गोविंद म्हणजे बालाजी नाही, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय देवा तुझ्या गुणात रंगून गेले. गोविंदाचे गुणी भेदले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. सांगतो. हा द्रष्ट ऐकून पुन्हा जेवण झाल्यावर एक सांगा काय झालं घरीच. पण ह्या भक्ताची पत्नी कनकाई याची काळजी देवळातल्या पांडुरंगाला लागली. माझा भक्त आहे, तिच्या मनात आहे माझ्या दर्शनाला, पण मालक येऊ देईन ना, मलाच जावं लागेल. आता दुसरं उदाहरण सांगतो. जीव मुक्त आहे का बद्ध आहे? त्याचा खरा विचार केला तर जीव मुक्त नाही, बद्ध आहे. आणि देव मुक्त आहे, पण मुक्त परमात्मा भक्तीने बद्ध होतो. उदाहरण असं आहे, बापाच्या ताटात मुलगा जेवायला बसला, त्यानं भात वांगे एकदाच बापाच्या तोंडात घातली, गपचूप खाते. कशानं बांधले गेले? प्रेमाने भक्तीने. ज्ञानेश्वर माझी ओळी बघा. पै भक्ती मी जाणे येथे सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते ठाई. कसाय स्वर जमत नाही, कशाला लावले कुणीकडे. या भक्तीमुळे पांडुरंगानं वारकऱ्याचं रूप धरून देहू मध्ये आले. कवाड लावलेलं होतं त्यांचं भजन. काही माणसं बसले होते. कुठून आलात? पंढरपुराहून आलो. काय काम आहे? आम्हाला बोलोबाच्या घरी जायचे. जा
दारला हाक मारले. आई साहेब शब्द कोणता वापरलाय? आई साहेब. बाई नाही वापरलं. आई ऐकायचं असेल तर आळंदीला घाटावर या, आणि बाई ऐकायचं असेल तर 4 किलोमीटर दूर ऐका. बाईनं डुबून जातात, आईनं तरुण जातात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, 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 बाबा ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जे निगमावे प्रगटा, जे निगमावे पांडुरंगाने शब्द कोणता वापरला असं जर कोणाला शिवनं विचारलं तर काय सांगतात? भजनेला समजा टाकला शिवनं प्रश्न, भजनी मंडळ पांडुरंगानं बोलोबांच्या पत्नीला कोणता शब्द वापरला? बाई नाही, आई. आई साहेब ती मधुमेह कोण आहेत बाबा? वारकरी आहे. कोण धाडलं? तुमच्या मालकानं. तुम्ही भांडणे करता म्हणजे दर महिन्याला. फोन येतच नाहीत. मला धाडले. तुम्ही कोण आहे? एकाच पाळत असतात मुली. ते मला विसरत नाही, मी त्याला विसरत नाही. खरं बोललं का खोटं बोलला? खरं बोलला. येते बाबा. मग ती सतरंजी त्याच्यात लुगडं ते घेतलं, ती बांधली वळकटी. थैली नाही, हँडबॅग नव्हती त्यांना, वळकटी. मथारी निघाली. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला. बेस्ट भजन चालेल. तिथं नेल्यावर भजन चालू होतं. कोणतं भजन होतं? गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, पंढरपूरच वाटेल बाबा. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा. कथा पंढरपूरकडे या, इथं ऐकू नका. कुठं? गोपाळा बारी. हिला पहिल्या बारीत नंबर लावला त्या वारकऱ्यानं. बोलोबा माग. ते तिथून म्हणे कवालीस. भाषा साधी नाही. कवालीस असं नाही म्हणले. ती भाषा कळली का? कवालीस. थोडं छत्रपती शिवाजी राजांच्या काळातले पण. स्वतःच्या मुलाचं लग्न रहित करून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी जाणारा कोणता मावळा? तानाजी मालुसरे. वरे फेकलं, तिला यम दिसला. बिचार पाखरू खाली आलो. तलवार उपसली. काय म्हणले? यशवंती होतीच नाही, 2 तुकडे करून टाके. काय भाषा होती? असं म्हणलं. रसंती माय जातीस काय? म्हणून बघा त्यांचेच पवाडे. वीरबाजी प्रभू लढणार म्हणायचं नाही मला. कोणाचे पवाडे होत नाही, साधू संतांचे पवाडे आहेत, बाकीचे होत नाहीत. त्याला भाषा म्हणतात. कोण आहे बाबा? वारकरी. कवालीस. वारकऱ्यानं आणलं. बरं आणलीस तर आणलीस, काही देवाला मागू नको. काही मागत नाही म्हणजे. सगळे गेले दर्शन घेऊन. आणि ही आली कणकाई. कवाली ताई आता माग ना. आई शब्द खरा करून दाखव ना. म्हणजे तुला काय मागायचे? तू काय देणारेस मला?
आणि त्याच्याचमुळं म्हणे रामेश्वर भटद्विजा आई शब्द खरा कर म्हणून आईच्या पुण्यानं आईच्या मागण्यानं संत तुकाराम महाराज जन्मले. येत्या सगळ्या महाराष्ट्रात चालू सध्या. मग याच्यातला प्रकार सांगतो अजून. परंपरा कोणती तुकाराम सांभाळली? परंपरा आता इथं माऊलीची परंपरा सगळे भाऊ सांभाळलेत, विठ्ठल महाराज सांभाळले, भास्कर महाराज सांभाळले, आपण सर्वजण सांभाळलो. धन कोणी सांभाळील, जमीन कोणी सांभाळील, लाडकी बहिणीची पगार कोणी सांभाळील, कोणी सांभाळ, सोयरे धैर्य सगळं. पण परमार्थ सांभाळणं ही खरी संपत्ती आहे. एवढं पटलं. हा, हे सांभाळणं सगळ्याला होत नाही. आपला विषय पर्यंत आलेला आहे. तुकाराम महाराज जन्मले आणि विश्वंभर बाबा मूळ पुरुषाला द्रष्टांत झाला होता. विश्वंभर बाबा तुम्ही येऊ नका, मी तुमच्या घरी येतो. आमराईमध्ये ती निघालेली मूर्ती तिचीच आहे आता इंद्रायणीच्या घाटावर. मध्ये त्यांची पाळी चालू ठेवली, पुन्हा हरिमुकून निघाले, ते लढाईत गेले, मारल्या गेले, तिथपर्यंत आलं. मग हे तुकाराम महाराज पंढरपूरची वारी महिन्याची करीत होते. पंधरवाडी गावावर आणि महिन्याला पंढरपूर. मग आता मला काही लोकांनी विचारलं कसे जात होते, पायानं जात होते, विचारणारी माणसं. भौगोलिक परिस्थिती पाहावी, त्यावेळेस वाहनं नव्हते. महाराज 20 किलोमीटरच्या पुढे कुठे गेले नाहीत. आपलं लोहगाव, चाकण, पुणे, कासारवाडी, कधी ऐकले का उदगीर आलती म्हणून? नाही, ते लांब गेलेच नाही. पायगाडीनं जात होती. 4-2 भजनी मंडळ कीर्तन करून यायचे. पण वारी पंढरपूरची. मग ते प्रत्येक पंढरपूरला वारीच्या मध्ये महाराजांच्या दोन काही शब्द निघायचे, योग्य अगदी. आता तुकाराम महाराज कोण्या वर्गातलेच हे सांगायचं. वर्ग एक आहे, देवाला जाणणारा एक वर्ग आहे आणि देव ज्याला जाणतो तो एक वर्ग आहे. याच्यातला कोणता वर्ग श्रेष्ठ आहे? तुम्हाला सांगतो पुनराजून. देवाला जाणणारे काही माणसं आहेत आणि देव काहींना जाणते, त्याच्यातला वर्ग कोणता श्रेष्ठ आहे? सगळ्यांना नाही कळत. याला माइंड म्हणतात. आणि हे माइंड संताशिवाय सुधरत नाही. संतच पाहिजेत. आपल्याला मूळ अभंगावर यायचे. एक थोडं उदाहरण देतो. सगळ्यात गायन पहिले कीर्तनकार आमचे नारद ऋषी, विना चपुळी. पतित तो पावना पावना मनवेशी नारायण. हे दयागण ह्या चाले वाजवीत. भगवान विष्णू वही घेऊन नाव लिहू लागले. कोणाची? नारद विचारते कोणाचे नाव लिहायला? माझ्या भक्ताचे नाव लिहायलो. म्हणजे टाळकरी किती आलेत काय नाही. नाव लिहायला सुरू केलं. नारदाला दमत पडणं. नारद म्हणतात देवा माझा दाखव की, मग नंबर कोणता आहे माझा दाखव ना. काय करायचे म्हणजे तुला? लाकडाची पेटी होती, ती काढली पेटीतून वही. नारदाचा पहिला क्रमांक. नंबर आलाय करे, पण खऱ्या भक्ताचा त्याच्यात नाव आलंच नाही, याचा दुप्पट आनंद झाला. बघा वाक्य लक्षात ठेवाय. हे स्वरात गाणारे आमचे सातारकर होऊन गेले. गेले रस्ता दाखवून, भक्ती दाखविली दादानी, सोर दाखविला कोणी? सातारकरांनी. विचार कोण शिकविलं? आशेगावकर. आचरण कोण शिकविलं? मोतीराम महाराजांनी. या सर्वातून सद्गुण घेतले. विठाला विठाला. ऐका अजून कथा कुठवर चालली ती. तुकाराम महाराज कोण्या वर्गातले? एक वर्ग देवाला जाणणारा आणि एक वर्ग देव त्याला जाणतोय. हे नारद निघाले, चुकून येऊ लागले एकदम. जय श्रीराम. तुम्हाला कळलं कोणी? तुम्हाला कळलं? त्याच्या वाक्यावर कळलं तुम्हाला? जय श्रीराम.
वाक्यान कळ जयस्तुते जय मंगले जयस्तुतो या शब्दांत तुम्हाला कळा हे कोण होते. हा माझा जन्मसिद्ध आहे तो मिळूनच कोण होते. लोकमान्य टिळक देशाचे करेक्ट सेंटेन्स अगदी बरोबर म्हणले. तसं तिथं काय झालं त्या रस्त्यात नारद म्हणे तुझं नाव नाही आलं यादीवर. ते म्हणला नाव आलं काय न आलं काय मी कशातच भोकेला नाही. पुन्हा गेले अजून भगवान तुम्ही हनुमंताचं नाव टाकलं नाही का नाही टाकलं. अरे म्हणले त्याचं नाव आहे म्हणले पण त्याला दुसरी वही आहे. ही लाकडाच्या पेटीतली वही नाही त्याला दुसरी आहे. म्हणजे कोणती सोन्याची पेटी काढली त्याच्या पहिला क्रमांक हनुमंताचा. मग असं का म्हणले मला जे जाणते ते तुमचा पहिला वर्ग आहे पण मी ज्याला जाणतो हे ह्याच्यातला हनुमान आहे. बघा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये वाचा. इथं येणारे तेवढंच करा. उद्यापासून ज्ञानेश्वरी वाचित जा. ज्ञानाची आई ज्ञानेश्वरी. तेही प्राणा परोते मज आवडती निवृते जे भक्त चरित्रात प्रशंसती. मला तर ते आवडतात माझा भक्त. माझ्या भक्ताचं कोणी चरित्र घेईल ते प्राणापेक्षा मला आवडतात. आणि आजच्या अभंगात तेच आहे. सगळे तुम्ही जाणणार आहेत. आता हनुमंताची मूर्ती असेल ना कुठेकडे मारुती आहे ना काय म्हणते ना जय हनुमान सोयाबीनला फुल भाव लागू दे. त्या पाहिजे जाणणारे देवाला जाणतेत पण सोयाबीन मागतेत कापूस मागते. जय देवा पतवंड होऊ दे गुळ वाटील दंडवत घालीतील डंगचक डंगचक करीत. संसारिक लोक जाणार पण भक्त काहीच मागत नाहीत. मागत नाहीत असं नाही. योग्य ते मागतात अयोग्य ते टाकून देतात. सुपात गोंडर आहे गोंडरात जवारी का जवारीत गोंडर आहे हे साधे आहे. जवारी गोंडरात जरी असेल तर पाखडून द्यावं ते गोंडर आणि सांभाळावं ते जवारी आहे. तसं देवाकडे मागायला योग्य मागावं अयोग्य मागू नये. संसारातलं मागू नये कारण संसाराची व्याख्याच आहे र आधी ड बरोबर रडच. बघा तुम्ही पंक्तीला बसल्या मेवना बोललाच नाही सासरा रुसूनच गेला मेवणी तसलंच म्हणली गारानेच. ते कधी परमार्थाचा विषय रडच. ज्या खेळामध्ये दोष जातच नाही तो खेळ परमार्थिक आहे आणि ज्या खेळात दोष राहतातच तो संसार आहे. म्हणून संसाराच्या नावावर शून्य घातले. संसाराच्या नावे घालून शून्य दादा बसले समजदार शांत होते. आमच्या कुठे भेटी होतो दोघांच्या. मला शुगर झाली म्हणून मी सांगायला आलो त्यांना. ते म्हणले आता काही नाही दोघं सारखेच आहेत आपण. आता म्हणजे बोलत होतो कडे गाठ पडली तो योगायोगानं आजचा विषय निघाला. काय विषय चालला इथं संत तुकाराम महाराज देवाकडं मागत नाहीत असं नाही पण काय मागत होते प्रत्येक वारीला काही ना तरी काहीतरी म्हणायचे बोलायचे. संत कधी देवाबरोबर बोलतात कधी मनाला बोलतात कधी जनतेला बोलतात. 17 वर्षामध्ये त्यांच्यावर संसाराचा भार बसला. बोलोबा गेले आई गेली दुकानावर बसले. आता अभंगावर यायचे मला. दुकानावर बसले माळी बाराबंडी लोक यायचे बुवा धडाभर मिरच्या द्या बरं पैसे पळून चालत का मी गावातलेच देतात ते. दुसरा आलो गुळ द्या बरं दिले. पैसे मागायला गेले की नाही काय म्हणायचं तुमचे बाप काय होते गरीबाकडून कधी पैसे मागत नव्हते. ऊसाच्या पोटी का ऊस कह्याला कीर्तन सांगावं. बघा समाधान कसं सोडून महाराजांनी मागणं सोडून दिलं. जिथं गेलं तिथं तेच खात वगैरे मागायला ह्याच्या माग पैसे दिले. मग हे दुकानचं दिवाळ महाराजांना नाही काढलं समाजानं काढलंय. समाज वरे नेतोय खाले आपटेतोय तर समाजच आहे. म्हणून समाजामध्ये लागू नये. आत्मबुद्धी हितार्दाय गुरुबुद्धी विशेषतः परबुद्धी विनाशाय स्त्री बुद्धी प्रलंगता. म्हणून दादांच्या हाताने ज्यांनी माळी घातल्यात सांभाळा. परबुद्धीचं ऐकूच नका. शकुन्यानं सगळ्या कौराचा काटा काढला परबुद्धी आणि एका स्त्रीमुळे रामायण घडलं. पंचवटीवर सीता
रामाला म्हणाली आणून द्यावे हरिन रघुनाथा. राम पळालेच. एका बाईचं ऐकलं रामायणच घडलं म्हणून सगळ्यात गुरुबुद्धी चांगली आहे. आता विषय इथपर्यंत चालला. महाराज एकदा पंढरपूरला आले वारीला आणि विचारलं कच चालले तुकाराम. तुकाराम कच चालले देवा काय सांगू. बरे झाले देवा निघाले देवा व्यक्त केले पण आनंद व्यक्त केला. बरं झालं पिढा गेली. आपण म्हणलं असतो काय माझं करायला देव चांगलं पण याने आनंद मानला. ज्या उपाधीमुळं परमार्थाला अडथळा यायला ती पिढा उपाधीच गेली. बरे झाले देवा. दुसऱ्या वेळेला गेले. आता काय करायचे देवा. जोवर देह तादात्म्यात आम्ही अडकलो तोवर दुःख आहे. देह तादात्म्याच्या बाजूला गेल्यावर दुःख नाही. म्हणून काही ऐशे दशा येईल माझ्या अंगा. काही ऐशे दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंगा झुरत हे. चित्त पांडुरंगा नाठवोनी देह पायाची चिंतन. नाठवोनी देह पायाची चिंतन. काही ना काही म्हणायचं. ठाकलो शेडवारी उभा या चौढकारी वैष्णवा संगती सुखवाटी देवा. हेची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. अशी ठराविक देवाबद्दलच बोलायचे. पण एक वेळ असं झालं पंढरपूरला गेले ते पुन्हा गावाकडेच येणं गेले. माहेर मुलीला आवडते सासर आवडते की नाही. कोणता आवडावं. माहेर आवडते का सासर आवडते. माहेर आवडते. कारण माहेरला सगळ्याच्या अगोदर झोपावं आणि सगळ्याच्या मागून उठावं. तोर मुलगाचा ते ओढताही उजळले माय झोपू दे बाळ्या मग वनवास काय त्याच्यामुळे माहेर आहे. हा सासर सासरवास आहे. मग तुकाराम महाराज येतो येतो म्हणायचं देवाने म्हणायचं. आता हो ना येतो देवा येतो 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 म्हणायलो पण मला येतेवढी बरं वाटतं पण जातेवढी दुःख वाटेल. कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाये तैशी झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी. माहेर आवडतं म्हणून माहेरला राहणं चांगलं का सासरलाच राहणं चांगलं. आता इथं माहेर आहे आपलं आपण इथं आलोत ना. मग आता इथंच राहणं चांगलं का आपल्या गावाकडे जाणं चांगलं. अरे कार्याच्या कीर्तना पुस्तक राहा पण सोहळा झाल्यावर गोईंग टू हाऊस आपापल्या घरलाच व्हा. नाही तर म्हणता इथं माहेरच आहे. हा तसं पंढरपूरला काल्यापर्यंत राहा. काला झाल्यावर आपल्या गावाकडे या. हे तुकाराम महाराज मागणं. असं मागत मागत पुन्हा एकदा तुकाराम महाराज काय पाहिजे देवा तुम्ही फारच म्हणायलात. जर देत असताल तर तर जर म्हणून मागू का म्हणले. मग देशील तरी पाये पांडुरंग देशील तरी पाये पांडुरंग.
आत्ता आलो. हरी जय 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 हरी जय जय हरी चित्तहरण करणारा असा तो भगवान. तुमचं चिंतन जय हरी जय जय हरी जय, त्याचा जय जयकार आहे. कोणाचाही जय जयकार करू नका, पण संतांचा जय जयकार करा, देवाचा करा. कोड्या माणसाचं काही कामाचं नाही. जय जयकार मावते कधी कधी, ती राहतच नसते, ती संसार आहे. म्हणून जय जयकार मधून मधून जे केलं नाही याच्यामुळे करायला लावलं. मागणे ते एक, एक शब्द काढला. एक मागणं भरपूर आहे देवा, पण एक, एकावर 2 शून्य दिल्यावर किती झालं? 100. त्याच्यावर 1 शून्य वाढल्यावर किती झाले? 1000. त्याच्यावर 1 शून्य वाढल्यावर किती झाले? 10. इकडला 1 मोडल्यावर किती हजार राहिले? म्हणून मागणे ते एक, देत असशील तर देशील तरी पाहे पांडुरंगा. देत असशील तर एकच आहे. मला माहित आहे तुम्ही कोणाकोणाला दिलं हे मलाही माहित आहे. त्याच्यावर थोडं उदाहरण आहे का? विभीषणाला रामाने मनानं दिलं का मागून दिले? त्यानं रामायण. इथं तर खरी परीक्षा आहे. मी काय म्हणालो, परीक्षेला बसतच नाहीत, आणि बसले तर पास होण्याची शक्यता नाही. विभीषण वैराग्यानं आला नव्हता, वैतागानं आला होता. बाबानं लाथ मारली मग राग आलाय. रामाने पाहिले येतो थोडी बुद्धी कुणीकडे वळते, इकडं का तिकडं. तिकडं गादी आहे, राज्य आहे लंकेचं, इकडं फक्त भगवंताचे पाय आहेत. श्रेष्ठ कोणतं आहे? गादी श्रेष्ठ आहे का ती श्रेष्ठ आहे? पण नाही कळालं. रामाने कसं केलंय? विभीषणा ठार रावणाला मारील, त्याचा सोन्याचा मुकुट तुझ्या याच्यावर, आणि शिवासनावर बसून लंका देश खूच म्हणलं. त्याच्यातला मी नाही, त्याच्यासारखं नाही. मागणे ते एक, एकच म्हणायलो. ध्रुव बाळ सावत्राईनं लाथ मारली, भगवान प्रसन्न झाले. म्हणायचं होतं ना, आईनं लाथ मारली म्हणजे देवा तुझी भेट झाली, पण नाही कळालं. आढळपद ते नाही. मागणे ते एक, तुझं प्रती आहे देवा, तुझ्या पायावर मागणे. देशील तरी पाहे पांडुरंगा. 2च्या आधी संपवायचे कीर्तन आपल्याला. इथपर्यंत विषय आला. काय झालंय? देत असशील तर, तुम्ही उदार होत असतील तर. माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही म्हणायचलात ना, देत असशील तर. देव श्रेष्ठ, देवापेक्षा भक्त श्रेष्ठ, आणि भक्ताच्या सेवेत राहणारा त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ. पुन्हा लक्षात ठेवा, मालक होणं चांगले का गडी होणं चांगलं? मालकापेक्षा गडी बरे. महाराज होणं बरं आहे का भजनी होणं बरं आहे? महाराज होण्यापेक्षा भजनी बरं आहे. त्यांना कोण बंधन आहे? महाराज लोकांना टाईमवर यावं लागतं. तसं देव बरा का संत बरे? संत बरे. निर्गुणातून सगुण आणणारे हे संत महात्मे आहेत. देव फक्त सांभाळ करतोय, पण बुद्धीचा विकास करीत नाही. संत बुद्धीचा विकास करतात, आणि त्या संताच्या हाताखालचं जे आहे त्याला धन्यवाद. यांचं मागणं कसं आहे आता बघा ना. तुम्हाला संत तर श्रेष्ठच आहेत. देवा एक करा, मला संताच्या पायावर घाला, मला त्यांच्या सांभाळी घाला. मुलगी सासरला जात असताना सगळे गाड्या सांभाळा सांभाळा हातवर होती आमची, आता तुमची सांभाळा. आजपर्यंत सांभाळलो तसं आम्हाला संतांच्या पायावर घाला. असं का मागणे? कारण आम्हाला कळत नाही देवा, तुम्ही जर कृपा केली तर संतांच्या पायावर घालता. म्हणून तुमच्याकडे विनंती. मागणे ते एक, तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. निरवी आम्हाला संतांच्या सांभाळी घाला. या संतास निरवी हेची मज दे, आणि तुझे काही मागून दे. बाकीचं मागत नाही. धन नको, मुक्ती नको, संपदा नको, हे काहीच गोष्टीची गरज नाही. हे काय अभंग तुकाराम महाराज म्हणले ते नकोच. आता याचा अर्थ ते आणि तुझे काही मागून देवा. तुझे कोणते?
नलगे मुक्ती धन संपदा आणि संत संगती देही सदा. संताची संगती म्हणण्यापेक्षा संताची सेवा मागितली. आणि देव जे काही मागून देवा या संतास निर्वी हेच मदती. त्याचा थोडा दृष्टांत देतो. कीर्तन संपितो आणि 1-2 चाली म्हणून ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर विठाला विठा मंडळी चांगली ऐकणारी मुमुक्षु वर्ग आहेत. आपल्याला थोडा दृष्टांत देऊन माऊलीचं भजन देऊ. आणि या भजनाच्या ज्यावेळेस भैरवी गातात त्यावेळेस गुलाल वाटायचं. तुम्ही गुलाल वाटायला सुरू केलं की ते त्याच्याकडे बघते, ते त्याच्याकडे बघते. गेलं कीर्तन. म्हणून गुळ नको पाणी नको. बऱ्याच लोकांना बाटली लागते पाण्याची. ते पाणी पितात दुसऱ्याला ताना लागत नाहीत काही. ती बाटली नाही गुळ नाही ठेवायचा. गुळ कीर्तन कारखाना दुसऱ्याच्या तोंडाला पाणी सुटते. मग ठेवायचंच नाही. एक कीर्तन कमी करा, 3 तास करू नका, पण हे काहीच करू नका. वापरायचं नाही कीर्तन. मर्यादा नाही. थोडा दृष्टांत ऐका कोणता आहे. कीर्तन संपतो पुन्हा चाली वगैरे म्हणायला लिहून आणि गुलाल वाटायला लावत. काय झालेले प्रसंग. संत जनाबाई पंढरपूरमध्ये राहत होती नामदेव महाराजांच्या घरी. देव नामदेव संत आणि सेविका कोण जनाबाई. पण एक प्रसंग असा आला. गोपाळपुऱ्यापाशी मुले मुलीचे भांडणे लागली. तुझी गौरी माझी गौरी तू चोऱ्या चोरल्या धर झेपऱ्या एकोणेकाच्या भांडणे लागली. तितक्यात आले कबीरदासजी. भजो रे भैया राम गोविंद हरी. भजो रे भैया राम गोविंद हरी. ऐकून कबीरदासजी आली. हात जोडले. इतकस वय निर्गुणातून सगुण परमात्मा तुझ्या बरोबर नांदतोय खेळतोय. नवल करण्यात कबीरदासजी. थोडस ऐका. गोनाई राजाई 2 माया होत्या ना. 4 पायल्याची साडी तिला कांड्याला दिल्यात. रात्री ती मुसळ घेतला होता आणि हक्का मारणं कसं. तिला तो आधार नव्हताच ना. माय मेली बाप मेला मध सांभाळे ग. पण ती बसल्या बसल्या हातात असं दिले. काय मिळेल. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आई प्रत्यक्ष पांडुरंग आले. हातात मुसळ धरलं ना. दोघे कांडायला सुरुवात केली. काढता काढता तिचे डोळे झाकायला सुरुवात झाली जनाबाईची. देवानंच असं झोपविलं. एक डावा हात जनाबाईच्या मुंडक्यावर आणि एका हातानं सडणं चालू. पाहिलं का. देवाच्या हाताला फोड आली. पहाटे जनाबाईला जागाला. हात धरले. माय बाप माझ्यासाठी थकलाच बाबा. जनी मला तुझ्या भक्तीसाठी श्रम वाटत नाही. पण ही फोड कवा जिरतील. आता औषधच नाही याला. भृगु ऋषीची लाथ अजून छातीवर आहे. आता हे फोड याला औषध काही नाही म्हणल्यावर जनाबाईनं रडायला सुरू केलं. कोणाचा आधार नाही देवा. पण केवढा आधार. सारी सोडून टाकलास. जनाबाईच्या डोळ्यातलं पाणी निघाल्यावर पांडुंगला रावलं नाही. माझ्या भक्ताच्या डोळ्यातले अश्रू मी जमिनीवर पुढे देणार नाही. गोंधळ केली आणि असं पुसल्याबरोबर फोड जिरले. हा भक्तीचा प्रकार आहे. हे कशामुळे केलं. दाशी नाम याची म्हणून या. जनी म्हणे जोडी झाली विठोबाची दाशी नामयाची म्हणून या. नामदेवाच्या हाताखाली दाशत्व केल्यामुळं देव नाहू होऊ लागला. दळू लागू लागला. कांडू लागला. कोणाची सेवा केल्यावर. देवाची का संताची. आता कळालं तुम्हाला. संताच्या हाताखाली सेवा करणं हेच करी. म्हणून इथं जे सेवाधारी माणसं आहेत धन्यवाद. दादांचे 16 आहे. पांडुरंग परमात्मा पांडुरंगाचे तुम्ही सेवेदारी आहेत चांगले. फक्त एकच म्हणतात देवा आतापर्यंत कोणाला काही दिलं कोणाला काही दिलं पण आमच्यासाठी आत्ता उदार व्हा. काय उदार व्हायले बघा.
ह्या संतांच्या पायावर आम्हाला घाला अभंगाच्या शेवट.
लाल टाकीवर कुणी उठू नका, सगळेजण इकडे बोट दाखवले पेटी वादकाकडे. म्हणलं म्हणालो माऊलीचं भजन करून म्हणू द्या काय म्हणायचे ते, टाका तिकडे. पुंडलीक